नमस्कार मित्रांनो, मी दीपक कानाचे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आता ही जी प्रश्नपत्रिका आहे ती 2020ची आहे। याच्या पहिले आपण 2023ची घेतली, 2022ची घेतली, 2021ची घेतली कंबाईंडची परीक्षा एमपीसी मार्फत कंबाईंड हे PSI, ASO, STI या जागा भरण्यासाठी घेतल्या जात होती। आता 2024 पासून इमर्ज झाली आहे, बीन CG घेतले जाते। चला आता आपण 61वा प्रश्न बघू। ही जी प्रश्नपत्रिका आहे ती 61 हे प्रश्नसंच आहे। चला मग आपण प्रश्न पहिला बघू। हा पहिला प्रश्न जो आहे 61वा, हे आपल्याला बुद्धिमत्तेवर दिले। याच्यात दोन ट्रिक वापरण्यात आले, दोन युक्त्या वापरण्यात आल्या आहे। आता पहिली बघू आपण कसं म्हणजे कोणता फरक पडतो। आपल्याला स्तंभ दिले, ह्या स्तंभामध्ये कोणता स्तंभ येईल या पर्यायामधला हे बघायचं आहे आपल्याला। आता इथं आपल्याला 5 आहे, हे 5 इथं 6 होता म्हणजे 1 प्लस नव्हतोय। तसेच हे 2 आहे, इथं प्लस 2 नव्हतोय। हे 6 आहे प्लस इथं 2 8 नव्हत आहे। तसंच हे प्लस 1 नव्हत आहे। तसंच इथं पण 1 न प्लस होतोय 4, तर इथं काय होते 5। आता इथं 2 प्लस झाले, हे 6चे इथं 2 प्लस 9 होतील 8। इथं आता 2 प्लस झाले, इथं सुद्धा 2 प्लस होतील 6, 4 प्लस 2 6। इथं 2 झाले प्लस, इथं 1 प्लस झाला, इथं पण 1 प्लस होईल म्हणजे 5 चे 6 होतील। आता या पर्याय आपला कोणता याच्यातला 5 8 6 6 5 8 6 6 या हे झाली पहिली ट्रिक। आता दुसरी कशी आहे, याच्यातच यांची जर बेरीज केली, या स्तंभांची ही बेरीज वाढत चालते। आता आपण बेरीज करून घेऊ। 5 आणि 5 10 16, पहिल्या स्तंभाची बेरीज झाली 16, दुसरी 6 आणि 4 10 19, दुसरी आली 19, किती प्लस झाली रे 3 न। तशी यांची बेरीज करून घ्या स्तंभाची। 6 आणि 4 10 18, 2 20 22, हे पण काय झालं 3 न प्लस झालं म्हणजे 16 प्लस 3 19, 19 प्लस 3 22। आता 22 प्लस 3 25, 25 बेरीज कोणत्या स्तंभाची याची करून बघू। पहिला स्तंभ 5 आणि 8 13, 13 आणि 6 19, 19 आणि 6 25, म्हणजे या स्तंभाची 25 बेरीज येते म्हणजे पर्याय बरोबर आपला 1 नंबर। म्हणजे इच्छा 2 ट्रिका लागत होत्या, एक पहिली अशी, हे सोपी पण ही वापरायला पाहिजे। ही बेरीज प्लस 3 नव्हते यांची बेरीज। चला आपण आता नेक्स्ट उदाहरण बघून घेऊ। ह्या जो 62वा प्रश्न आहे तुम्ही पोच करून वाचून घ्या, आणि यात आपल्याला हे त्याच्या बुद्धिमत्तेवर दिलं ज्ञान पाहिजे त्या गोष्टीचं। हिच्यात काय दिलं होतं या प्रश्नामध्ये आपल्याला स्वतः तुम्ही या सोडवायला पाहिजे, कारण की प्रत्येकाच्या विचारसरणी वेगवेगळी असते आणि प्रत्येक जण उत्तर वेगवेगळं काढू शकतो। या प्रश्न त्याच्या बुद्धिमत्तेवर असतो, पण याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे। चला 63 नंबरचा प्रश्न बघू आपण। या बुद्धिमत्तेवर आणि आपल्या काय म्हणता डायटचं ज्ञान पाहिजे आपल्याला या गोष्टीसाठी। आता आपण याचा योग्य प्रकारे सोडून देतो, मी तुम्हाला विश्लेषण देतो याचं। हिच्यात दिलं आपल्याला या टोकळा आहे, या टोकळावर 1 आहे 6 आहे 2 आहे, म्हणजे असे 1 ते 6 पर्यंत अंक दिले या टोकळ्याचा। तर आपल्याला उत्तरामध्ये काय सांगितले, प्रश्न काय काढायचा आहे पहिले आपण वाचून घेऊ। 6 पृष्ठावर 1 ते 6 अशा संख्या सोबत असलेल्या घनाभ्यासा। आता 3 ही संख्या 1 व 6 यांच्या विरुद्ध पृष्ठावर नाही। 3 संख्या आहे की नाही, त्याच्या विरुद्ध संख्या काय 6 व 1 हे येणार नाही। आता इथं 3 आहे का नाही, पण याच्या पण मागे नाही आहे आणि 6 पण मागे नाही आहे, हे ध्यान ठेवा। एकाच्या पण मागे नाही आहे। हे जे पहिलं वाक्य सांगतं आपल्याला 3 ही संख्या 1 किंवा 6 यांच्या विरुद्ध नाही, आणि 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही, आणि जी 4 संख्या आहे या 6च्या विरुद्ध भागावर नाही, हे ध्यान ठेवा। इथं आपण 6 लिहू आणि 4 त्याच्या भागावर नाही।
6च्या विरुद्ध नाही आपले दिले. जर 1 ही संख्या वरच्या पृष्ठभागावर राहील, आता हे वरतीच आहे 1, तो काय म्हणतो वर राहील अशा रीतीने ह्या घन फिरवला. आता आपल्याला या घन फिरवणं पडेल, म्हणजे ह्या साईडनं आता ती साईड देणार आहे आपल्याला फिरवणार. आणि 6 संख्या असलेल्या उजवीकडचे म्हणजे हे उजवीकडचं 6 संख्या असलेल्या उजवीकडचे पृष्ठ आताच्या ह्या दोन संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले. म्हणजे हे उचलून हे इथं होतं, फक्त इथं आणलाय असा फिरवला गोल, म्हणजे असा गोल फिरवला. फक्त या 6 इथं आणला. 6 उजवीकडे पृष्ठ 2च्या संख्या समोरच्या पृष्ठभागी आणली तर उजव्या पृष्ठभागावर कोणती संख्या येईल, म्हणजे इथं कोणती संख्या येईल या 6च्या ठिकाणी. हे 6 इथं आले, 2 इथं येतात बरोबर. आणि आपल्याला काय सांगितले की या 6च्या समोर आपल्याला 4 दिलेली नाही, इथं 4 नाही, इथं 4 नाही, इथं 2 आले. आणि आपल्याला काय सांगितले 3च्या पुढे 6. आणि आता आपल्याला काय सांगेल 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठभागावर कोणती संख्या असेल. आपल्याला नेमकं काय काढायचं आहे, इथं कोणती संख्या येणार आहे. हे जी 6च्या आपण आपल्याला जर उत्तर काय काढायचं आहे या प्रश्नामध्ये, आपल्या प्रश्न असा दिले की इथं या 6च्या जागी कोणचा अंक येईल हे बघायचं आहे आपल्याला. आता जर आपण या ठोकळा किंवा डाईस फिरवला, या 2 तिकडे येईल म्हणजे 2 येणार नाही पर्यायामध्ये, 1 तर येणार नाही. ओके. आणखी आता याच्यातलं आपल्याला ह्या ती पर्यायामधून कोणता पर्याय येईल ते बघायचं आहे आपल्याला. नंबर 1 आपल्याला काय सांगेल त्यानं, ह्या 3 1 व 1 6 व 1 म्हणजे इथं 6 आले, इथं जर 6 आले तर इथं 3 येतात मागच्या जागेला. त्याला काय सांगेल मागे 3 येणार नाही म्हणे. आपल्याला जर आपण जर हे बघितलं, हे पहिलं स्टेटमेंट, ह्या स्टेटमेंटमध्ये काय सांगेल आपल्याला 3च्या विरुद्ध 6 बी आणि 1 पण नाही, म्हणजे इथं खाली याच्या इथून 3 तर येणार नाही आणि 1च्या खाली इथून 6 येणार नाही, म्हणजे आपलं उत्तर हे 3 येणार आहे. ते कसं आपल्याला सांगितलं की ह्या 1 आणि 6च्या विरुद्धात 3 येणार नाही, म्हणजे इथं खाली 3 येणार नाही आणि 6च्या इकडून 3 येणार नाही. मग राहिला कोणची एकच बाजू राहिली आपली, ती राहिली हे इथली जे आपलं डाईस फिरवणार आहे उजवीकडे, तर आपलं उत्तर 3 येणार आहे. या प्रश्न तुम्हाला समाधान असणार तर पुरं डाईसचं ज्ञान पाहिजे, याचं बेसिक क्लिअर पाहिजे आपल्याला की कोणचा डाईस कुठे फिरवला पाहिजे. तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो. खाली या डाईस दिले आपल्याला, त्यात तो काय सांगतो पहिल्या याच्यामध्ये आपल्याला 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर नाही. 3 संख्या आहे की नाही, ते 1च्या विरुद्धात बी नाही आणि 6च्या विरुद्धात बी नाही, म्हणजे 1च्या विरोधात नाही. इथं पण येणार नाही खाली 3 आणि इथं पण येणार नाही 3, या 2 ठिकाणी येणार नाही. आता 5 ठिकाणी जर 3 येणार नाही आहे तर 6व्या ठिकाणी 3 येणार आहे. कुठं, या मागच्या साईडला, इथलं या साईडला येणार आहे 3. मग तो काय म्हणतोय आपल्याला शेवटी काय म्हणतो, तो 6 संख्या असलेल्या उजवीकडे पृष्ठ आताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठभागी जागी आणला पाहिजे. म्हणजे ह्या पृष्ठाचा फिरवला पाहिजे की या 6 इथं आला पाहिजे 2 ठिकाणी आणि या 2 इकडे गेला पाहिजे. या 3 आपोआप मागे इथं येईल या 6च्या जागी, म्हणजे उत्तर आपलं 3 आहे. हे झाली सोपी पद्धत. चला आपण आता पुढचा प्रश्न बघू. नेक्स्ट आता आपल्याला सोबतच्या जाळीची घडी घालून घनाकार मिळवला, म्हणजे ही जाळी दिली आपल्याला, याचा जर आपण घन केला म्हणजे सर्व बाजू जोडल्या तर घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्ण, म्हणजे 2 आले पाहिजे कमीत कमी किंवा अधिक बी चालेल, जितके शिरोबिंदू छेदतील त्यांची संख्या निवडा. आता पहिले आपल्याला या घन जोडून घेऊ आपण, कसा जोडला जातो. आता ही बाजू या बाजूशी जोडल्या जाईल. आता इथं रेष आली रे, इथं आली का नाही, म्हणजे येणार नाही. तसेच आपली ही बाजू जोडल्या जाईल एकामेकाशी. आपल्याला आता ही बघितली, आता ही एक रेष आहे, ह्या एकामेकाशी जोडल्या जाईल किंवा ही जोडल्या जाईल एकामेकाशी, अजून ही जोडल्या जाईल एकामेकाशी. म्हणजे आपण ह्या घन तयार करू, या आपल्याला घन सर्वात तोडेले आपल्याला जोडणं आहे. आता या जोडला आपण इथली रेषा जोडली आपली, म्हणजे एक आला
इथं 2 शिरोबिंदू रेषा जोडल्या जात आहे. तसंच ह्या एक इथं आहे, इथं जोडल्या जात आहे. आता सर्व बाजू जोडल्या गेल्या. आता या जोड्याच्या बाकी आपल्या. आता हे कुठे जोडल्या जाईल रे? ही इथं जोडल्या गेली तर ऑब्विसली इथं जोडल्या जाईल ना. ही बाजू इथं जोडल्या जाईल या दोघीच्या. कुठं? इथं या दोघीला, ही इथं आणि इथं. तशीच ही इथं जोडल्या जाईल. आपल्याला मित्रांनो ही बाजू इथं जोडल्या जाईल. ऑलरेडी एक बिंदू जोडला गेला आहे आणि इथं जोडल्या जाईल. इथं तर काही इथं रेषच नाही आहे, तर इथं काही बिंदू जोडल्या जाईल. आणि म्हणजे ह्या इथं एक जोडल्या जाईल आणि इथं एक जोडल्या जाईल. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, या कोपरा, हे 2 कोपरे इथं जोडल्या जातील. जे आपले कोण दिले हे कोण इथं जोडल्या जाईल. इथं रेष नाही आहे लंबी, तर इथं पण येणार नाही. इथं तर एक बिंदू आला आपला, या दुसरा बिंदू आला. तसंच या तिसरा आपण जोडला का तिथं इथं पण येत नाही आहे, इथं पण येत नाही आहे. पण ह्या जर इथं जोडला तर ह्याच बिंदू येतोय, एकच ह्याच येतो. म्हणजे इथं 3 रेषा जोडल्या जात आहे. तसंच हे इथं जोडलं तर इथं काही येत नाही. म्हणजे आपले उत्तर क्रमांक 2 बिंदू येतील आपले. म्हणून प्रश्न आपला उत्तर 2 येईल. चला आपण नेक्स्ट उदाहरण बघू. इथं आपल्याला आकृती बघायची आणि पर्यायामधून पर्याय कट करावे लागते. आता आपण काय करायचं, आपण इथं गृहीत धरायचे की आकृती इथं तयार होणार आहे. ही जर आकृती हिच्यावर आली तर या बाण असा होईल त्रिकस. म्हणजे इथं पण त्रिकस बाण आहे, इथं पण त्रिकस बाण आहे. इथं त्रिकस नाही, हे गेलं, हे पण गेलं. ह्या स्टार आता इकडे पलटी मारला, या इकडे बाजूने तो इथं येईल स्टार. म्हणजे इथं पण आहे, म्हणजे इथं कट झाले आपला पर्याय. इथं आहे, हे जरा मदत गेला इथं, म्हणजे तिघीवर आहे व हे झालं स्टार. आता या त्रिकोण आपण हिच्यावर पलटी मारू. हिची बाजू कशी येईल, या त्रिकोणाचा उलटा होईल इकडून, या साईजला येईल त्रिकोण. म्हणून इथं आहे, या इकडे साईड, याची साईड बदलली आहे, कट झाला, ही साईड बघडली. म्हणजे या 2 आकृत्या आहे आपल्या. आता त्रिकोण झाला. या पलटी जर हिच्यावर मारला तर या साईन चंद्र, असा चंद्र तयार होईल. ह्या चंद्र इकडे पलटी मारला तर असा चंद्र तयार होईल. म्हणजे इथंच तयार झालाय, या इथं उलटा आलाय, हे कट झालं. म्हणजे आपला पर्याय या बरोबर आहे. तसंच या इथं येईन अर्धा फुल चंद्र या इथं, आणि या अजून पलटी मारला तर इथं येईन, आणि इथून इकडे पलटी मारला तर इथं येईन. म्हणून पर्याय क्रमांक आपला 4 बरोबर. चला आपण नेक्स्ट उदाहरण बघू. या 6 सोडवा प्रश्न ज्याच्या आकलनावर आहे, या स्टॉप करून तुम्ही वाचून स्वतः सोडवू शकता. चला आपण नेक्स्ट बघून घेऊ, कारण की आकलनावर असतो ज्याच्या बुद्धीवर यातील ते सोडवता आला पाहिजे. मित्रांनो, या आता पझलवर प्रश्न आहे आपला 67वा. याच्यात आपल्याला 10 व्यक्ती दिले आणि त्या 10 व्यक्तीमध्ये हे जे वरतील व्यक्ती, दक्षिणेकडे तोंड असलेले 5 व्यक्ती, उत्तरेकडे तोंड असलेले. आता हे दक्षिण बाजू, हे आपण 2 बाजू लिहून घेऊ. हे दक्षिणकडे तोंड आहे यांचं आणि उत्तरेकडे तोंड आहे. आता दक्षिणकडे कोणाचे तोंड आहे, ABCDE. इथं ABCD आणि इथे MNOPQ येईल. चला आता आपल्याला पहिले काय दिले, E हा ओच्या समोर आहे. इथं इकडे जिन्हा दक्षिणकडे तोंड आहे ना ABCD वाल्याचं, म्हणून E च्या समोर O आहे. आता इथं E लिहिलो आपण. E च्या समोर काय आहे, O. हे समोरासमोर आले. आता जो एमच्या उजवीकडे लागून आहे. आता एमच्या उजवीकडे O, जो ह्या कोणासाठी वापरेल आहे ना, O साठी वापरेल आहे, हे ध्यान ठेवा. म्हणजे जो ह्या एमच्या उजवीकडे, आता एम इकडे येईल, मग उजवीकडे एमची बाजू, एम जर उत्तरेकडे बघतोय, उत्तरेकडे ही उत्तर बाजू आहे, आणि दक्षिणेकडे बघताय म्हणून इथं दक्षिण लिहिलेलं मी. हे दक्षिणेकडे बघताय, उत्तरेकडे बघतो. उत्तरेकडे बघायला असतं म्हणजे इथं बसेल एम, जेवणी बाजू इकडे येईन त्याची, उजवी बाजू O. म्हणजे हा इथं बसेल, इथं बसेल. हे झालं आपलं पहिलं स्टेटमेंट बरोबर. आता यम हा रांगेला एका टोकाला बसेल आहे. यम म्हणजे यम जो बसेल इथं शेवटी, म्हणजे हा 1 नंबर बसेल आहे.
यम हा रांगेच्या एका टोकाला बसेल आहे, म्हणजे इकडेच बसायला असेल तो, इकडे नाही बसू शकत, कारण की ओच्या उजवीकडे आहे ना, इकडे येऊ शकत नाही. म्हणजे हे पण झालं आपलं उत्तर आणि हे पण झालं. आता पी जो क्यूच्या डावीकडून लागून आहे, पी कुठे येईन रे, इथं येईन. पी जो क्यूच्या डावीकडून, आता इथं क्यू घेतला आणि इथं पी घेतला, या क्यू आणि इथं पी, क्यूच्या डावीकडे म्हणजे हा इकडे क्यूची डाव बाजू इकडे येईन, पी लागून आहे आणि डीच्या समोर आहे. कोण रे, डीच्या समोर कोण आहे, हा पी. पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे आणि डीच्या समोर आहे, म्हणजे इथं डी येईन, याच्या समोर डायरेक्ट डी. ही पण झाला. आता हे झालं. बी जो डीच्या डावीकडून लागून आहे, आता हा इथं डी आहे, डीची डावी बाजू कोणची इंद्रिय इकडली, बी लागून आहे त्याच्या, आणि तो क्यूच्या समोर आहे. बरोबर, हे बरोबर क्यूच्या समोर आहे. म्हणजे आपलं इथं आता 2 3 6 7 व्यक्ती बसले, राहिले 3 व्यक्ती. आता आहे सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहे. आता कर्णरेषा काय रे, आता जर आयत असला, या आयतावर बसेल ते, यांचा कर्ण कोणता येईल रे, या येईन कर्ण, ही कर्ण येतील त्यांचे. म्हणजे एक तर यन या इथं बसेल असेल किंवा इकडं बसेल असेल, म्हणजे यन इथं बसेल बुवा, कारण की यमचं या कोपऱ्यावर आहे आणि याच्या समोर याच्या कर्ण बाजूला कोण बसेल आहे, सी इथं बसेल राहील. आणि यांच्या समोर कोण बसेल राहील, आता समोर याच्या एमच्या समोर सी आहे, याच्या समोर ए, याच्या समोर ए, याच्या समोर, आपल्याला काय सांगेल त्यांना, हे दोन एकमेकांच्या समोर बसलेले आहेत, म्हणून यांच्या समोर काय राहील ए, ऑब्विसली. चला आता आपण हे पझल सोडली आहे. आता आपल्याला काय, जर बी हा ईच्या जागेवर गेला, आता बी कुठे आहे, या बी आहे, ईच्या जागेवर गेला, याला इथं आणला आपण बीला याच्या जागेवर, ई हा क्यूच्या जागेवर गेला, ई इथं आणला आपण, ई क्यूच्या जागेवर आणला इले, आणि क्यू हा बीच्या जागेवर गेला, ह्या क्यू या बीच्या जागेवर गेला इथं, म्हणजे तिघीच्या जागाचे आपण स्थान बदलवले. तर ओच्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून, ओच्या समोरील व्यक्तीच्या, ओच्या समोर कोण आहे रे, ह्या बी ए, इथं आपण स्थान बदलवलं, बी ए, डावीकडून डावी बाजू ही कळीन त्याची, कारण की तो दक्षिणेकडे बघतोय ना, डावी बाजू ही कळीन. दुसरी व्यक्ती कोण आहे, पहिली, आणि दुसरी कोण, बी नाही, बी नाही येणार, क्यू येईन, कारण की बीच्या जागी क्यू बसाडेल आपण, म्हणून आपलं उत्तर आहे 1 नंबर क्यू. चला मित्रांनो, हे पण एकदम कठीण होती, पण तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पहिले सबस्क्राईब करा. आता आपण नेक्स्ट उदाहरण बघू. आता बघू आपण 69 प्रश्न, 68 प्रश्न आहे, आकलनावर होता आपला, तो तुमच्या आकलनावर तुम्ही सोडवा. हिच्यात काय दिलं आपल्याला, 69 प्रश्न. प्रसाद त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किमी जातो. आता त्याचं हे घर आहे, इथं करू आपण. प्रसाद हा इथं आहे, तो काय करतो, त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 जातो. हे 8 उत्तर दिशा ही कळली आहे, उत्तरकडे 8 जातो, प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे ओढून 5 किमी गेला. उजवीकडे, हे उजवी बाजू येईल त्याची, जर त्याचं तोंड जर उत्तरेकडे, ऑब्विसली त्याची उजवी बाजू ही कळली, उजवी बाजू, म्हणजे तो 5 किमी जातो. 5 किमी प्रवास केला. नंतर तो पुन्हा उजवीकडे ओढून 4 किमी जातो. आता उजवी बाजू कोण येईल, त्याचं पूर्वेकडे तोंड आहे, उजवी बाजूही कळीन. तो म्हणतो की 4 किमी प्रवास केला त्यानं, हे 8 आहे, हे निम्मे 4 केला. आणि नंतर तो पूर्वेकडे 3 किमी प्रवास केला. आता पूर्व दिशा इकडे त्याची, 3 किमी प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे त्याची बाजू इकडे, डावी बाजू येईल, कारण की पूर्वेकडे तोंड द्यायचं, 2 किमी. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. आता हे आपलं झालं.
हा असा 8 गेला, इकडे असा 5 आला तो, नंतर 4 गेला, याच्या निम्मे गेला धरा, नंतर इकडे 3 गेला तो पुढे, नंतर इथं 2 याच्या निम्मे, इथं येतो आणि इथून, तर त्याचं आपल्याला काय म्हणतात, तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे आपल्याला ते बघायचं आहे. आता इथं हे 5 हे झालं 8, एकूण 8 लोक. कंटिन्यू करू. आता इथं आपण हे 8 आहे, हे 5 आहे, हे 5 इकडे धरला आपण, इथलं अंतर काढायचं आपल्याला, हे 2 इथं आहे, म्हणजे तो असा 8 पर्यंत जातोय आणि इकडे 2 पर्यंत जातोय. आता इथं जर धरला आपण, हे झालं 6, हे 2, असं एकूण 8 आहे, असं नीट धरलं, याला 8, याला 6. आता यांचं 8 आणि 6चं आणि तिरकस आपल्याला उत्तर काढायचं आहे. तुम्हाला समजतंय का तो कसा गेला? सर्वात पहिले तो 8, हे 8 आहे, आता निम्म्याचा 4 आहे, हे असं इथं 5 आला तो, हे 5, हे 4 आहे, 4 आहे, हे 8 आहे एकूण म्हणून धरला. तसंच तो खाली 4 आला, इथपर्यंत आला तो 4 आलो, इथून तो 3 वळला, 4 पासून 3 आणि वरती आला 2, म्हणजे इथं 2 लोक येईन. आता आपण इथं अशी लंबी रेष टाकली आणि तिरकस इथून आपल्याला अंतर काढायचं आहे. हे 5 आणि हे 3 8, हे असं यांची 8 झालं, एक पहिली बाजू आपली 8 आली, हे दुसरी बाजू आपली किती आली, हे 4 आणि इथं निम्मे 2 म्हणजे 6 आली. म्हणजे आपल्याला इथं पायथागोरसचं सूत्र वापरायचं आहे. पायथागोरसचं सूत्र काय आहे? कर्ण पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. पहिल्या बाजूचा वर्ग काय रे 8 64 आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग काय 6 36. यांची जर बेरीज केली आपली येते बेरीज 100. 100 कोणाचा वर्ग आहे 10चा, म्हणजे बाजू आपली इथून तर इथपर्यंत 10 उत्तर पाहिजे आपलं. चला बरोबर आहे आपला तिसरा प्रश्न, तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे 10. आता आपल्याला या 70वा प्रश्न सुद्धा बुद्धिमत्तांकनावर आहे, म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे नेमका कोणत्या टॉपिकवर आला आहे. इथं आपल्याला 4 ABCD 4 खेड्यात दिले आणि राहणारी संख्या किती आहे 62,000 आहे. ग्रामस्थ त्यांच्या अतिप्रिय रंगासोबत सर्वेक्षण केले, म्हणजे 4 लोक आहे, हे 4 खेडे ABCD हे 4 खेड्यात राहणाऱ्या 62,000 ग्रामस्थावर त्यांच्या अतिप्रिय रंगाचे सर्वेक्षण केले. बी खेड्यातील 50% लोक लाल हा अतिप्रिय आहे. आता इथं बी खेड कोणचं आहे, याच्यातले 50% लोकांचा लाल रंग अतिप्रिय आहे, म्हणजे किती आहे 23 मधून 50% झाले किती रे 11.5. जर 2 याचे 50% काढले आपण 23चे तर 11.5 येतात, म्हणजे या 11.5% लोकांना अतिप्रिय लाल कलर रंग आहे, अतिप्रिय एकदम. तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. आता आपल्याला काय दिलं इथं लाल रंग फक्त 20% लोकांचा अतिप्रिय आहे. समजतंय का मी काय म्हणतोय? इथं 100% लोक द्यायले, 100% कलर दिले, कोणाचा पिवळा आहे कोणाचा हिरवा आहे, या 62,000 लोकांमध्ये. तर 20% लोकांचा रंग या लाल आहे. पण तो काय म्हणतो, तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. या 100% मधून 11% 11.5% लोक तर स्पेशल बीचे, म्हणजे बीचे सोडून आपल्याला ADC यांचा अतिप्रिय रंग काढायचा आहे. जर या 20% मधून आपल्याला 11.5 गेले, 11.5 गेले, उरले किती रे 50. या 19 मधून 11 गेले, यांची जर आपण वजाबाकी केली 0 5 9तून 1 गेला 8 0, म्हणजे 8.5% लोक आपल्याला काढायचे. या 62,000 जर 100 आहे, हे 100% आपले, तर 8.5% किती
8.5% किती यांचा जर तिरकस गुणाकार केला तर आपलं उत्तर येत. म्हणजे आपण आता टक्केवारी काढून घेऊ. हे झालंय 10%, हे झालंय 1%. जर 1% किंमत आली 62 आपली 1% आहे, त्याला गुन्हेला आपण 8.5 न करू. 5 शून्य 5 दुनी 10, चाला 1, 6 पंचे 30 आणि 1 31, 0 8 दुनी 16, चाला 1, 8 पंचे 8 6 48 आणि 1 49, 0 7 10 12, चाला 1 5. ह्याला आपलं उत्तर ह्या 1 पॉईंट द्यायचा इथं. म्हणजे 527 लोक. इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे? तो 527 लोकांचा आहे. आपण काय केलं, इथं पण 100%, इथं पण 100%. तो काय म्हणतो, या 100% मध्ये 20% लोक लाल घेता. म्हणजे आपल्या 100 मध्ये 20% लोक समजले की लाल रंग घेता, हिच्यातले 20% येतील लाल रंग येतील. पण तो काय म्हणतो, या त्या 20% मध्ये बी व्यक्ती घेणी, या बीचे 50% लोक लाल रंग घेता. म्हणजे 11.5% लोक लाल रंग घेता. ते 11.5% आपण या 20% म्हणून वजा केले, उरले किती आपले 8.5. म्हणजे आपल्याला 62,000चे 8.5% काढण्याचे होते. ते उत्तर होतं आपलं. इथं आपल्याला जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याच्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? आपल्याला काय करायचं आहे, इथं रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. चला आपण आता ते सोडवू बरोबर व्यवस्थित. 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान. 28 मीटर व्यास आहे म्हणजे त्रिज्या किती इंद्रियाची? याच्या निम्मे 28चा व्यास हा मोठा असतो. याची त्रिज्या किती? 14. म्हणजे वर्तुळ आहे ही त्रिज्या, हे 14. व्यास हा याच्या दुप्पट असतो म्हणजे त्रिज्या येईन 14. तो काय म्हणतो, त्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता. आता इथून 7 मीटर घ्या, याच्या निम्मे या रस्ता आहे असा गोल, या 7 मीटर गोल रुंद रस्ता असेल तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? आता या क्षेत्रफळ काढणे आपल्या रस्त्याचं. सर्वात पहिले आपल्याला 2 वर्तुळ दिले, या दोघी वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणे पडतील. ह्या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढणं पडेल आणि या छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढणं पडेल आणि छोटं वर्तुळाचं वजा करणं पडेल आपल्याला क्षेत्रफळ. आता हे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आलेली? 21. आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काय दिले? पाय स्क्वेअर वर्ग. हे मोठ्या वर्तुळाचं आणि छोट्या वर्तुळाचं आपण इकडे लिहू पाय स्क्वेअर. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे 21. 22/7 गुणिला 21. 21 हे धरले आपण. 14 + 7 या मोठ्या वर्तुळ इथून इथपर्यंत येईल गुणिला 21. हे झालं मोठे वर्तुळ आणि हे लहान वर्तुळ. 22/7 गुणिला लहान वर्तुळाची काय आहे त्रिज्या 14, म्हणून 14 गुणिला 14. आता हे सोडून घेऊ. हे जर सोडवलं तर उत्तर बरोबर येतं आपलं. 7 × 1 = 7, 7 × 3 = 21, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. आता 22 × 3 = 66 आणि गुणिला 21. तसं 22 × 2 = 44 गुणिला 14. हे दोघीचा गुणाकार करून सण हिच्यातून हे वजा जाऊ द्यायचे. 6 × 1 = 6, 6 × 1 = 6 घेतला 0, 6 × 2 = 12, चाला 1, 6 × 2 = 12 आणि 1 13, 6 8, 6 8 3 1. याला मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता लहान वर्तुळाचं 14, 14 14 42 14 56, 14 चौक 56, 56शी 6, चाला 5, 14 चौक 56 आणि 5 61. याला लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता आपल्याला काय करणार पडेल, हे मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ अजून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. 6शी 0 0, 8 1 गेला 7, या 13तून 6 गेले 7, म्हणजे आपलं उत्तर काय 744 किमी. आपलं उत्तर आलं हे 2 नंबरचा पर्याय 740. आपण काय केलं रे, मोठं वर्तुळातून लहान वर्तुळाचा वजा केला. हे तुम्हाला समजलं असेल तर पुन्हा या व्हिडिओ बघा, पुन्हा हे उदाहरण बघा. चला पुढचं नेक्स्ट उदाहरण बघून घेऊ आपण. 72 प्रश्न आहे. आता आपल्याला एक काळकाम वेगोरे शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. हे 5 मजूर गुणिला 12 दिवस, तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? भागेला 15 दिवस. 5 मजूर गुणिला 12 दिवस
भागीला काय म्हणताय 15 मजूर. 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 4 12. उत्तर आलं 4. काळकाम योगावर होतं हा प्रश्न. चला आता नेक्स्ट बघून घेऊ. हे आता वयवारीवर आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने सांगतो मित्र तुम्हाला वयवारीचं. वयवारीवर प्रश्न आहे. आपल्याला काय दिलेलं असतं की वयवारीचं हे आजचं वय मागील वर्ष, मागील वय म्हणजे पूर्वीचं, आणि नंतरचं करंट चालू, नंतर म्हणजे नेक्स्ट, पूर्वीचे आणि नंतरचे. म्हणजे जर कोणाचं वय आज 10 आहे तो काय म्हणतो 5 वर्षापूर्वी किती होतं त्याचं रे, मग 5 वर्षापूर्वी होतं त्याचं 5 वजा 5 करायचे 5, आणि 5 वर्षानंतर काय होईल त्याचं 15 असं येतं. चला आता आपण इथं बघू. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72, म्हणजे यांचं आजचं वय काय रे 72 आहे. 7 वर्षापूर्वी, आता आलं पूर्वी, 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय रे 4 6 7. तो काय म्हणतो 7 वर्षापूर्वी. आता एकाचं वय 7 वर्षापूर्वी म्हणजे असे आपले 3 लोक आहे तर 7 21, 21 वजा होतील आपले कशातून या 72 मधून. 21 कुठून आणले रे, 3 लोक आहे. तो काय म्हणतोय याचं वय 72 आहे. 7 वर्षापूर्वी म्हणजे मागे गेलो बाबू 7 वर्ष. तर एकाचं 7, याचं 7 कमी करणं पडेल, याचं 7 कमी करणं पडेल, याचं 7 कमी, असे 21 वय आपल्याला कमी करणं पडेल हिच्यातून. 1 5 म्हणजे 51 वर्ष. यांचं काय रे 7 वर्षापूर्वी 51 वर्ष बेरीजीन यांची वयाची, त्यांना काय सांगितलं आपल्याला गुणोत्तर दिले इथं. तर त्यांच्या आजच्या वयाचे, आता हे करंट वय काढणं आहे आपल्याला, आजचं वय काढायचं आहे. आता जर 51 आहे, ह्या 51ला आपण त्यांच्या गुणोत्तरानं भागून घेऊ म्हणजे आपले त्यांचं नेमकं उत्तर काय आहे ते सांगता येईल. आता 4 आणि 3 10 17 भागीला 17, 17 1 17, 17 3 51, 3चा रेशो आला. आता इथं 3 न गुणून घेऊ, इथं 3 न गुणून घेऊ, इथं 3 न गुणून घेऊ. 12 18 7 21 हे झालं त्यांचं 7 वर्षापूर्वीचं वय आलं. त्यानं काय सांगितलं आपल्याला आजचे वय काढा. मग तिथं आपल्याला 7 प्लस करणं पडेल कारण की आपण 7 वर्ष मागे गेलो, हे मागे गेलो. +7 +7 +7 म्हणून 19 2 25 28, 19 25 28. समजलं ना तुम्हाला. आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. आपण काय केलं 72 वर्ष आजचं वय होतं, तो म्हणे 7 वर्षापूर्वी म्हणजे मागे 7 वर्ष म्हणे प्रत्येकाचं 7 7 7 वजा केलं तर 21 वय. या 72 मधून आपण 21 वजा केले, उरले 51. या 51चा रेशो आपल्याला याद येईल होता. या रेशोनं आपण याला भागलो, या रेशोची बेरीज 17 17 त्रिक, एकाचा रेशो 3 आला, या 3 न गुणलं प्रत्येकाला, त्यांचं वय आलं 12 18 21. त्यात आपण हे 7 वर्ष आपण वजा केले होते ते ऍड केले तर त्यांचं आजचं वय आलं 19 25 28. चला आता पुढचं बघून घेऊ. हिच्यात आपल्याला दिले वार्षिक 6% दराने 10 महिन्याचे थकीत बिलावर 26.25 सूट मिळते. तर त्या बिलाची एकूण रक्कम किती. आपल्याला काय दिले वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर 21 सूट मिळते. वार्षिक 6% दराने 10 महिन्याची. आता वर्षाचे 6%, या 6%ला आपण 12 महिन्यानं भागू म्हणजे एका महिन्याचं उत्तर येईल आपलं. आणि त्या एका महिन्याला गुणिले 10 महिन्यानं गुणून घेऊ म्हणजे 6 1 6 6 2 12, 2 1 2, 2 5 10 म्हणजे 5% 5 येतील. हे 5% तो काय म्हणतोय थकीत बिलावर 26.5 सूट भेटते म्हणजे हे 26.25 सूट आहे. हे 5% तर 100% काढणे आपल्याला. याचा जर त्रिकस गुणाकार केला आपण 100 गुणिले 26.25 भागिले 5, हे 2 पॉईंट पण 2 शून्य म्हणजे 2 शून्य देऊन द्यायचे. 2 कट झाले, 2 कट झाले. 5 1 5, 5 5 25, उरला 1, 5 2 10, उरले 2, 5 5 25. याला आपलं 525 100%. तो काय म्हणतोय त्या बिला एकूण रक्कम किती. मग हे सूट दिले आपल्याला इथल्यात ऍड करायची 26.25. असं आपलं उत्तर येतं 25 11 चला 1 5 551.25 हे उत्तर आपलं 4 नंबर. चला आपण नेक्स्ट बघून गेला. आता हे
नाण्यावर दिले आपल्याला हे. एका थैलीत 1 रुपया. ह्या 1 रुपया म्हणजे काय रे? 100 पैसे. ध्यान ठेवा. 50 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे होता. हे ध्यान ठेवा. 25 पैसे. यांचं काय दिलं रे आपल्याला? त्यांना प्रमाण दिले, नाण्यांचं प्रमाण. 5, 6, 8. म्हणजे जर 1 रुपयाचे 5 नाणे असतील तर 50 पैशाचे 6 नाणे आहे आणि 25 पैशाचे 8 नाणे आहे, असं प्रमाण दिले. जर त्यांची एकूण किंमत किती रे? 420. तर 50 पैशाची नाणी काढणे आपल्याला. तर याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. आता आपल्याला जर 1 रुपयाची 5 नाणी म्हणजे आपल्याजवळ 5 रुपये, बरोबर. जर 50 पैशाची 6 नाणी म्हणजे आपल्याजवळ 3 रुपये, बरोबर. जर 25 पैशाची आपल्याजवळ 8 नाणी म्हणजे आपल्याजवळ 2 रुपये. म्हणजे या 2 रुपयामध्ये 8 नाणी बसता, या 3 रुपयामध्ये 6 नाणी बसता, या 5 रुपयामध्ये 5 नाणी बसता 1 रुपयाच्या. म्हणजे आपल्याजवळ किती रुपये आले रे? 5 रुपये आले, 2 रुपये आले, 3 रुपये आले. एकूण पैसे झाले 10 रुपये. या 10 याला भागून घ्यायचं, राहिले 42. 42 दर असे 10 आहे. काय म्हणतो तो? 42 रुपये आहे की नाही? असे 10 रे. म्हणजे 10 रुपये मध्ये किती नाणी येतात? या 10 रुपयामध्ये नाणे किती येतात? असे 42 दार येते. चला पाहिजे. चला मित्रांनो, भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला.